रुग्णसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांनी आज आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी 2 तासांचे कामबंद आंदोलन पुकारले होते। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। परिचारिकांच्या पदांना द्या। हम सब महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा हम सब। होश में आके बात करो। बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा। नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक। भूलो मत हमारी यूनियन हमारी ताकत। हम सब एक है, हम सब एक है। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अहवालानुसार राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांनी 2 तास कामबंद आंदोलन केले। सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत आंदोलन करत परिचारिकांनी शासनाचे लक्ष आपल्या प्रलंबित मागण्यांकडे वेधले। सेवा प्रवेश नियम तातडीने अंतिम करावेत, रिक्त पदांवरील भरती प्रक्रिया पूर्ण करावी आणि सुधारित आकृतीबंधास मंजुरी द्यावी या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अर्थात घाटी रुग्णालयातही परिचारिका मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। तसेच मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राज्यभर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। शासनाने 150 दिवसाचा सेवाक्रमी कार्यक्रम राबवलेला होता। त्याचा GR सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेला होता। त्याची मुदत 150 दिवसाची मुदत 2 ऑक्टोबर 2025 रोजी संपली आणि त्यामध्ये अपेक्षित हे होतं की सेवा प्रवेश नियम तयार झाले पाहिजे होते, आकृतीबंध आराखडा तयार झालेला पाहिजे होता, रिक्त पदांची तात्काळ माहिती गेली पाहिजे होती आणि पदोन्नती झाल्या पाहिजे होत्या। पण 150 दिवसामध्ये आमच्या संवर्गाची परिचारिका संवर्गाची कुठलीही कामे झालेली नाहीयेत आणि त्यामुळे आमच्या पदोन्नत्या रखडवल्यात, आमच्या रिक्त पदे भरलेली नाहीयेत, नंतर ट्युटरची पदे भरलेली नाही, मेट्रनची पदे भरलेली नाहीये आणि तसंच कंत्राटीकरणाबद्दल शासनाची जी भूमिका आहे त्या देखील भूमिकेला आमचा शासनाला विरोध आहे की तुम्ही परिचारिकांचं कंत्राटीकरण करू नका आणि सेवा प्रवेश नियम तुम्ही तात्काळ बनवा। आणि GR मध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की सेवा प्रवेश नियम प्रशासकीय कामांना गतिमानता येण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला होता की जेणेकरून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्या सेवाविषयक बाबी अद्ययावत व्हाव्या। पण तशा अद्ययावत बाबी आमच्या डिपार्टमेंटकडून कुठल्याही झालेल्या दिसत नाहीयेत आणि त्याच्यामुळे आम्हाला ही 2 तासाचं कामबंद आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। ही शासनाला एक इशारा आहे, जर शासनाने आम्हाला चर्चेला बोलवलं नाही किंवा प्रलंबित मागण्या पूर्ण केलेल्या नाही तर आमच्या राज्याध्यक्ष आदरणीय इंदुमती थोरात मॅडम ज्यावेळेस आम्हाला सर्वांना आदेश देतील त्यावेळेस आम्ही संपूर्ण राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू करू। राज्याध्यक्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन आज आम्ही 2 तासाचे कामबंद आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत की पदोन्नती, परिसेविकाचे ज्या पद 1100 पद रिक्त आहेत ती त्वरित भरली पाहिजेत। नंतर आकृतीबंध शासनाने ताबडतोब मंजूर केला पाहिजे आणि 7व्या वेतन आयोगामध्ये खुल्लर समिती समोर जे आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे आणि ते खुल्लर समितीने मान्य केलं असताना देखील अर्थ खात्याने ते मंजूर केलेलं नाही तर ते ताबडतोब मंजूर करावं। 7व्या वेतन आयोगामध्ये जर आम्हाला आमचा पे स्केल फिक्स झाला तर आम्हाला 8व्या वेतन आयोगामध्ये सुद्धा त्याचा फायदा होईल। या आणि अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज 2 तासाचं आंदोलन केलेलं आहे। जर शासन आणि प्रशासन दोघांनी पण आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर यानंतर बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं जाईल।